नमस्कार, मी संदीप सोनकर आणि माझ्याशी सिद्धकला ज्योतिष बाय संदीप या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आषाढ अमावस्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस म्हणून ओळखली जाते. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि सायंकाळी दीप प्रज्वलित केले जातात. काही घरांमध्ये गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून गोड दिवे तयार करून त्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री प्रकाशाची पूजा करण्यामागे आपल्या संस्कृतीने एक सुंदर संदेश दिला आहे आणि तो म्हणजे अंधार कितीही गडद असला तरी एक छोटासा दिवाही प्रकाशाची सुरुवात करू शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनाचा कारक मानलं जातं. अमावस्येला चंद्राचं दृश्य प्रकाशमान रूप नसताना सुद्धा दिवा प्रज्वलित करण्याची परंपरा प्रतिकात्मक दृष्टीने पाहिल्यास बाहेरच्या अंधारातही मनातला प्रकाश जागा ठेवण्याची आठवण करून देते. आज समजून घेऊया की दीप अमावस्येचं धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्योतिषीय महत्व. महाराष्ट्रामध्ये प्रचलित अमांत पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या शेवटच्या अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस असं म्हटलं जातं. यंदा म्हणजे 2026 मध्ये दीप अमावस्या बुधवारी 12 ऑगस्ट रोजी येत आहे. या दिवसाशी महाराष्ट्रामध्ये दिव्यांच्या अवस्येची कहाणी सुद्धा जोडली जाते. लोकपरंपरेमध्ये सांगितल्या जाणाऱ्या या कथेमध्ये एका राजघराण्यातील सून नियमितपणे दिवे स्वच्छ करून त्यांची मनोभावे पूजा करत असे. एकदा तिने घरातील एक पदार्थ स्वतः खाल्ला आणि त्याचा आळ उंदरांवर घातला. त्यामुळे संतापलेल्या उंदरांनी तिची चोळी एका पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन ठेवली. दुसऱ्या दिवशी त्यामुळे तिच्याबद्दल घरामध्ये मोठा गैरसमज निर्माण झाला आणि कोणतीही योग्य चौकशी न करता तिला घरातून बाहेर काढण्यात आलं. पुढे दिव्यांच्या अवस्येच्या दिवशी घरातील दिव्यांनी आपापल्या अनुभवांची गोष्ट सांगताना या सुनेची आठवण काढली आणि घरामध्ये घडलेला खरा प्रकार सांगितला. हे कथन राजाच्या कानावर पडलं आणि त्याने पुन्हा चौकशी केली. आपल्या सुनेवरचा आळ खोटा असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्याने तिला सन्मानाने पुन्हा घरात आणलं आणि तिच्यावर झालेला अन्याय दूर झाला. या कथेचा सुंदर संदेश असा की प्रकाश म्हणजे केवळ बाहेरचा उजेड नव्हे तर गैरसमजाचा अंधार दूर करून सत्य समोर आणणारी दृष्टी सुद्धा प्रकाशच आहे. भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये प्रसिद्ध प्रार्थना आहे, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. यातील तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे मला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा. हा मंत्र बृहदारण्यक उपनिषदातील पवमान मंत्राचा भाग आहे. आता याचा ज्योतिषीय संदर्भ पाहूया. अमावस्येला सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या अत्यंत जवळ येतात. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र हा मन, भावना आणि मानसिक प्रतिसादांचा कारक मानला जातो, तर सूर्यदेव आत्मतेज, आत्मविश्वास आणि जीवनशक्तीचे कारक मानले जातात. त्यामुळे दीप अमावस्येकडे आपण एक सुंदर प्रतीक म्हणून पाहू शकतो. बाहेर चंद्रप्रकाश नसताना सुद्धा स्वतःच्या अंतर्मनातील प्रकाश जागृत करण्याचा दिवस. या दिवशी काही साधे उपाय करा. घरातील दिवे स्वच्छ करा, देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करा आणि काही वेळ शांतपणे तमसो मा ज्योतिर्गमय या प्रार्थनेचं स्मरण करा. मनाच्या शांततेसाठी महादेवांचं स्मरण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा श्रद्धेनुसार जप करा. अमावस्या ही पितृस्मरणासाठीही महत्वाची तिथी मानली जाते आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांचं श्रद्धेने स्मरण करा आणि त्यांच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा उपयोगी वस्तूंचं दान करा आणि आधुनिक जीवनासाठी या दिवशी एक वेगळाच संकल्प करा. घरातला एक दिवा लावताना मनातला एक अंधार कमी करायचा, म्हणजेच जुना राग असो, एखादा गैरसमज असो, सततचे नकारात्मक विचार असोत किंवा मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक असो, यापैकी किमान एक गोष्ट कमी करण्याचा संकल्प करा. कारण आज आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक लाईट भरपूर आहे, पण कधी कधी मनातली क्लॅरिटी मात्र कमी होते. दीप अमावस्या आपल्याला सांगते की प्रकाश म्हणजे फक्त अंधार दूर करणं नाही, तर योग्य काय आहे हे ओळखण्याची दृष्टी मिळणं सुद्धा प्रकाशच आहे. आणि याच दीप अमावस्येनंतर महाराष्ट्रामध्ये भक्ती, व्रत आणि सणांनी भरलेल्या श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे हा दिवस जुन्या नकारात्मकतेला मागे ठेवून अधिक सात्विक आणि शिस्तबद्ध जीवनाकडे वळण्याचा सुंदर टप्पा ठरतो. म्हणून या दीप अमावस्येला दिवा प्रज्वलित करून एवढी प्रार्थना जरूर करा की आमच्या मनातील अंधार दूर होऊ दे, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळू दे आणि जीवनामध्ये ज्ञान, शांती आणि सकारात्मकतेचा प्रकाश वाढत राहू दे. कदाचित हाच दीप अमावस्येचा आधुनिक काळातील सर्वात सुंदर संदेश आहे. अशाच प्रकारे आपल्या सण परंपरा आणि ज्योतिषशास्त्रामागच्या योग्य अर्थाची चर्चा करण्यासाठी पाहत रहा श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या घरी दीप अमावस्या किंवा दिव्याची आवस कशी साजरी केली जाते हे कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद. जय ज्योतिष.